नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, मी आज तोंडल्याची भाजी बनवते. हे तोंडले असतं असे, ह्याची भाजी बनवते. मी यांना असे उभे उभे कापून घेतले. हे बघा, असे काप करून घेतले, असे बारीक बारीक उभे. हे मागचं पुढचं काढून घ्यायचं, त्याचं काप करायचं. मी तुम्हाला दाखवते कापून. मी आता गॅस पेटवला आहे, त्याच्यावर कढई ठेवली. कढईवर तेल टाकते. कढईमध्ये तेल गरम झालं का मग आपण पुढे तुम्हाला मी ते तोंडले कापून दाखवते कसे कापायचे. मी हिरव्या मिरचीचे बनवणार आहे. कोणी लाल मिरचीचं पण बनवतं, शेंगदाणे टाकतं, असं ज्याची त्याची ही असते बनवायची पद्धत. मी अशी बनवते, माझी सासू अशी बनवायची. हे बघा, मी असे हे पुढचं आणि मागचं असं काढून घेते आणि त्याला असे 2 काप करून घेते. हे बघा, मी 2-3 पाण्याने धुवून घेतले. हे आधीच तुम्हाला दाखवते. हे बघा, असे असे काप करायचे, असे बारीक बारीक. म्हणजे शिजले की छान कोण गोल गोल कापतात, पण मी अशा पद्धतीने कापते, अशी छान लागते. मी त्यात 1 बटाटा टाकला आहे, 1 कांदा घेतला आहे आणि हिरवी मिरची, लसूण मी थोडंसं दळून घेतलेलं आहे. हे बघा, हे असं असे काप करून घ्यायचे. याच्यात मी आता हे बघा, तेल गरम झाले. तेलामध्ये मी हिंग टाकते थोडंसं. हे बघा, हिंग छान तडतडलं का मोहरी टाकणार आहे. हे बघा, थोडी मोहरी टाकली आणि थोडं जिरं टाकलं. जिरं मोहरी चांगली तडतडू देते. बघा, जिरं मोहरी चांगली तडतडली. मी थोडंसं कढीपत्ता घेतला आहे आणि 1 कांदा घेतला आहे. मोठा कांदा आहे, खूप मोठा. छोटे छोटे 2 टाका तुम्ही. कढीपत्ता आणि कांदा टाकून देते मी. हे बघा, आणि एक छोटा बटाटा घेतला, त्याला असे उभे उभे काप करून घेतले. ते पण धुवून घेतले मी. हे तळून घेते चांगलं, कांदा आणि हे. कांदा जास्त टाका, कांद्याने चव छान लागेल त्याची. बघा, कांदा तळायला आला थोडा. बघा, मी आता त्याच्यात हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं टाकून ठेचा करून घेतला आहे. हे टाकणार आहे मी 2 चम्मच ठेचा. हे बघा, असा ठेचा आहे. 2 चम्मच तो टाकला. त्यालाही चांगलं परतून घेते मी. हे असं त्याचा वास निघेपर्यंत तळून घेते आणि थोडीशी हळद टाकते. बाकी काही मसाले नाही जात त्यात, फक्त हळद टाकते. म्हणजे ही असेल धना पावडर टाकायची, बाकी काही नाही. माझी आता संपली आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. हे बघा, थोडी कोथिंबीर टाकते. आता याला छान तळून घेते. चला, कांदा आणि ते सगळं तळून झालं. आता हा बटाटा मी धुवून घेतला आहे, तो टाकते. 1 बटाटा कापला होता तो. बघा, असा त्याला पण थोडा फ्राय करून घेऊ आपण. त्याला तुम्ही चौकोनी तुकड्यामध्ये पण कापू शकता, पण मी आता कसं उभे तोंडले कापलेले ना, म्हणून मग त्यांना तसं कापलं. आणि आता हे तोंडले असे उचलून हे बघा, असे पाण्यातून उचलून असे हे असे पाणी निथळून ते पण टाकते. सगळे तोंडले टाकून देते मी त्याच्यात. मग थोडंसं हलवून घेते. थोडं परतून घेते त्यांना. हे बघा, त्यांना पण झाकून ठेवते. आता थोडंसं वाफेवर थोडे चांगले होऊ देते. मग मीठ आपण नंतर टाकूया. चला, आपण खोलून बघू. बघा, छान वाफ आली. आता मीठ टाकून देणार आहे मी त्याच्यात. हे बघा, 1 चम्मच मीठ टाकलं. याला काही पाणी वगैरे टाकत नाही. ताजे असताना ते वाफेतच शिजवायचं असतं. थोडंसं किंचित तेल थोडं वापरायचं, वाफेत शिजवायचं. येल्ले खिचडीबरोबर खायचं, खूप छान लागतं. पिवळी खिचडी असते ना, त्याच्याबरोबर छान लागतं. गुजराती लोकांचं जेवण आहे. परत झाकून ठेवते. चला, आपण खोलून बघू. हे बघा, भाजी झाली, छान शिजली. हे बघा, मस्त वाफेमध्ये. अशीच तिला वाफेतच शिजत आहे. बटाटा पण शिजून गेला, तोंडली पण शिजून गेली. आता गॅस बंद करून देते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते.
झाली. पुढे दाखवते. चला बघा, वाढून घेतली. या खायला येल्लो खिचडी बरोबर बनवली मी. हे बघा खिचडी, येल्लो खिचडी, साधी खिचडी असते ना आपली पिवळी खिचडी ती, आणि तोंडल्याची भाजी. हे बघा तोंडले छान शिजून गेले. बघ तोंडले छान शिजून गेले. बटाटा पण शिजून गेला आहे बघा. हे बघा बटाटा पण कसा शिजला. या खायला खिचडी. लोणच्याची पण रेसिपी टाकली बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.